हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। 6 खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। पावसाळी अधिवेशनापूर्वी मोठा निर्णय। उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का। रामरक्षा म्हणायचं काम तुमचं, रामरक्षा करणं हे काम आमचं। उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। भाजपमुक्त राम हवाय। भाजपने हिंदुत्व सोडलंय, राम कुणाची खासगी मालमत्ता नाही। उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं। नवनीत आणि रवी राणांनी केलं हनुमान चालीसा पठण। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला राणांचं प्रत्युत्तर। दिल्लीत आंदोलनस्थळी अभिजित दीपकेंवर महिलेकडून शाईफेक। जंतर मंतरवर आंदोलक आक्रमक। शाईफेक करणाऱ्या महिलेला रोखलं। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत। दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई। वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं। मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। पेपरफुटीसह परीक्षामधील गैरव्यवहाराप्रकरणी विद्यार्थी आक्रमक। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे। दिल्लीतल्या भेटीत अमित ठाकरेंची मागणी। जंतर मंतरवर दीपकेंची भेट। पेपरफुटी पाठोपाठ नीटचा निकाल वादात। उत्तरपत्रिकेत 522 गुण, स्कोअर कार्डवर 95 गुण। बीडमधील विद्यार्थ्याच्या दाव्यानं खळबळ। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा। मंत्री आदिती तटकरे यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। रामदास कदम आणि सुनील तटकरेंमध्ये जुंपली। सुनील तटकरे सरकारचे जावयेत का? रायगडच्या पालकमंत्री पदावरून टोला। तर शिंदेंनी कदमांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावं। तटकरेंचं प्रत्युत्तर। आता आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी। मुंबई क्राईम ब्रांचकडून तपास। लव्ह जिहादवर गँगची पोस्ट। कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात धाव। अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल। सोमवारी सुनावणी। द्वेषापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा धंगेकरांच्या वकिलाचा दावा। धावत्या एक्सप्रेस समोर जीवघेणा स्टंट। लोकलच्या दरवाजातून थेट रुळावर उतरल्याचा प्रकार। पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकातली घटना। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षींचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील 30 तरुण गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात। 20 वर्षांखालील तरुण महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर। गेमिंग मिशनच्या नावाखाली तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न। पुण्यात एफडीएची धडक कारवाई। हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरींची तपासणी। 10 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित। अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग। आगीत 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। राज्यभरातील डॉक्टरांनी सोमवारी पुकारला संप। आयएमएनं केली घोषणा। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रेंनी केलेल्या मारहाणीचा निषेध। कोकणासह घाटमाथ्यावर पुढचे 4 दिवस मोठ्या पावसाची शक्यता। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। कोल्हापूर, सांगलीत जोरदार हजेरी। आषाढी यात्रेनंतर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करणार। न्यायालयानं रासायनिक लेपन प्रक्रियेतील स्थगिती उठवली।